तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आपल्या आहारात जवस, अळशी किंवा फ्लॅक्सीड ह्याचा जर वापर केला तर हार्ट हेल्थ, कॅन्सर आणि डायजेस्टिव्ह किंवा वेट लॉस ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला त्याची मदत होऊ शकते. तर ते कशा प्रकारे? हार्टमध्ये एकतर आपल्याला ट्रायग्लिसराईडचं प्रमाण किंवा बॅड कोलेस्ट्रॉल हे जर जास्त असेल तर कार्डियक अरेस्ट किंवा इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यामध्ये ओमेगा 3 ओमेगा 6 फॅटी ॲसिड असल्यामुळे हार्ट हेल्थ ही चांगली राखली जाते. डायजेस्टिव्ह हेल्थमध्ये काय होतं की याच्यामध्ये फायबर्स असतात, ते सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर असतात, त्यामुळे बल्क स्टूल निर्माण होतात. म्हणजेच तुमचं कॉन्स्टिपेशन असेल तर ते रिलीव्ह करायला मदत होते. कॉन्स्टिपेशन इज द ओनली वन फॅक्टर जो रिस्पॉन्सिबल असतो की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉपर नसेल तर. त्यामुळे काय होतं की जर तुमचा अग्नी किंवा पाचनशक्ती जर प्रॉपर नसेल तर तुम्हाला आहारातले काही फायबरचा कंटेंट वाढवावा लागतो की जे बल्क फॉर्मिंग स्टूल एजंट असतील. तर तसाही फ्लॅक्सीडमध्ये सोल्युबल इनसोल्युबल दोन्ही फायबर आहेत, त्यामुळे त्याचा उपयोग डायजेस्टिव्ह हेल्थमध्ये होतो. तिसरं म्हणजे कॅन्सरसाठी प्रिव्हेंटिव्ह. फ्लॅक्सीड इज वन ऑफ द हायर अँटीऑक्सिडंट कंटेंट, त्याला आपण लिग्नान्स म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं की आपली इम्युनिटी वाढली जाते आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल रिस्क ऑफ कॅन्सर ॲक्च्युअली ब्रेस्ट कॅन्सरपासून प्रिव्हेंशन मिळतं. तर अजून एक महत्त्वाचा फायदा असा आहे की वेट मॅनेजमेंट. फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे सतत काहीतरी खाल्ल्याची फिलिंगची म्हणजे आपली सटायटी असं झाल्याची भावना निर्माण होते, म्हणजे जास्त खाल्लं जात नाही आणि कॅलरीज कमी कंझ्युम केल्या जातात. तर याचा वापर कसा करायचा आपल्या जेवणामध्ये? याचा वापर कसा करायचा? ड्राय रोस्ट करून पावडर फॉर्ममध्ये याचा वापर तुम्ही कोमट पाण्यामधून पावडर घेऊ शकता किंवा ड्रेसिंग सॅलड ड्रेसिंगमध्ये उपयोग करू शकता किंवा चटणी म्हणून. हे वापरायचं नाही कोणी. थायरॉइडच्या पेशंटनी फ्लॅक्सीड वापरू नये, कारण काय होतं की थायरॉइडसाठी जे गोइट्रोजेनिक याची प्रॉपर्टी आहे, थायरॉइडच्या पेशंटनी जर हे घेतलं तर आयोडीनचा टेक वाढण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे जे आपल्या मेडिसिन चालू आहे थायरॉइडचे त्याच्याबरोबर तर याचा मागे पुढे जर कॉम्बिनेशन केलं तर आहारात वापर केला जाऊ शकतो, पण शक्यतो फ्लॅक्सीड घेणं थायरॉइडच्या पेशंटनी तरी टाळावं. धन्यवाद.